नमस्कार. सर्व काही साहित्य मी इथं तयार करून घेतलेलं आहे. ही रेसिपी बनवायला पण सोपी आहे, खायला पण अगदी मस्त चविष्ट आहे आणि घरच्या घरी कमी खर्चामध्ये पण बनवता येते. तर बघा त्यासाठी मी इथं आहे ना कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलं, हिरव्या मिरच्या टाकल्या, त्यानंतर लसूण टाकले, कांदे टाकले आणि भरपूर असे कापलेला गड्डा कोबी बारीक चिरलेला तो टाकलेला आहे. त्यानंतर गाजर टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं टाकायची शिमला मिरची पण मी मस्तपैकी बारीक कट करून घेतलेली. तर आपल्याला याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. याला छान मस्त असं परतवतच राहायचं आहे आपल्याला. आणि वरून जे काही साहित्य टाकायचे ना ते पण मी तुम्हाला, याला जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं कमी आचवरच आपल्याला याला हे सर्व काही मस्त असं गरम करून घ्यायचं आहे. आता इथे मी टाकलेले गॉर्निश चिल्ली फ्लॅक्स, धना पावडर, मिरे जिरेचं पूड, थोडंसं मीठ, थोडीशी चटणी असं मिक्स करून घेतलेलं आहे. सुंठ आणि मिरे पावडर पण थोडंसं टाकलेलं आहे मी. तर हे सर्व काही असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा आपलं झालेलं आहे. आता हे सर्व काही मिक्स तुम्ही बघू शकता, मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. याला आता आपल्याला उतरून घ्यायचं आहे. आता याच्यासाठी आपल्याला चटणी बनवायची बघा. त्यासाठी इथं 4 टमाटे घेतलेले, पाणी उकडायला ठेवलेले 4 टमाटे मी इथं शिजायला ठेवलेले. आता बघा कोथिंबीर टाकून मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचे. ही कोथिंबीर पण आपले टमाटे पण इथं छान मस्तपैकी शिजून गेलेले बघा. आणि मी इथं आहे ना साईडला आहे ना मिरच्या टाकून घेतलेल्या होत्या. हे बघा ह्या साईडला आहे ना या मिरच्या आहेत, लाल मिरच्या आहेत. आता ही वरची कात आपल्याला काढून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे ना चिमट्याच्या साह्याने वरची कात आपल्याला काढून घ्यायची. 4ही टमाट्यांची साल मी वरून काढून घेतलेली. आता आपल्याला टमाटे काढून घ्यायचे हे. आता हे टमाटे पण एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि गार होऊ द्यायचे. हे बघा या मिरच्या आहेत म्हणून त्या मिरच्या काय काढल्या नाही मी. आता ज्या बाउलमध्ये मी टमाटे काढणार आहे ना त्याच्यामध्ये त्या मिरच्या पण काढून घेणार आहे. हे बघा एका छोट्याशा बाउलमध्ये मी काढून घेतले, वाटीचे म्हणजे ती. आणि आता या मिरच्या पण काढून घ्यायच्या आहे. जास्त लाल नव्हत्या या मिरच्या, पण थोड्या तिखट मिरच्या आहेत ना, मग चटणीसाठी छान टमाटे आपण मिरच्या सॉसमध्ये काढून घेतलं आणि वाटण करून घेतले. आता गॅस पेटवून कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये जे वाटण केलं ते टाकलं. त्यानंतर सुंठ आणि मिऱ्यांचं पावडर टाकलं. त्यानंतर ऑर्गनाइज टाकलं, थोडंसं धना पावडर, चटणी, मीठ असं सर्व काही साहित्य मी इथं टाकून घेतलेले, थोडीशी साखर. आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आपल्याला आहे ना जसं आपण पिझ्झ्यासाठी चटणी बनवतो ना तशीच चटणी आपल्याला इथं बनवून घ्यायची. खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही चटणी. आणि मी इथं बनवणार आहे मोमोज. तर बघा आणि इथं आहे ना आपल्याला टमाट्याचं कॅचअप टाकून घ्यायचे आहे थोडंसं. हे बघा हे पण टाकून घेतलेलं आहे मी. आता आपली आहे ना इथं चटणी तयार झालेली आहे. हे बघा मी अजून थोडंसं आहे ना ऑर्गनाइज टाकते इथं. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आपली चटणी इथं तयार झालेली आहे. आता मी इथं आहे ना पीठ भिजून घेते. मैदा नाही आहे माझ्याकडे म्हणून मी गव्हाचंच पीठ भिजून घेते. त्याला पहिले अशा प्रकारे गाळून घेते मी बघा. ह्याला गाळणीने गाळून घेतलेलं आहे मी. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. गव्हाच्या पिठापासून पण खूप छान लागतात मोमोज. आणि थोडंसं इथं तेल टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला थोडंसं मीठ टाकून आणि पाणी टाकून आपल्याला हे मस्त असं भिजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हे मस्तपैकी इथं भिजून घेतलेले. हे मोमोज आहे ना घरच्या घरी आपल्याला खूप सारे बनवता येतात. बाहेरचे आपण एक प्लेट घेतली तर खूप महाग भेटते. घरच्या घरी आपल्याला हे भरपूर पोट भरून मन भरून खाता येतात. आणि बनवायला असं वाटत असेल की खूप कठीण आहे, पण काहीसुद्धा कठीण नाही आहे. बनवायला बसलं की पटकन बनवली जाते, काहीसुद्धा वेळ लागत नाही. आता इथं मस्तपैकी असं पीठ भिजून घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. याला आता मस्तपैकी मुरण्यासाठी आपण इथं ठेवूया. याला आता आपल्याला झाकून द्यायचे आहे रुमालाने. आता आपण जी चटणी बनवली ती एका काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायची. तुम्ही कोणत्याही बाउलमध्ये काढली तरी पण चालेल. बघा किती छान आणि मस्त लाल चटक आपली इथं चटणी आलेली आहे.
तर मी आता ही चटणी ना साईडला ठेवते. तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप मस्त झालेली आहे आपली चटणी इथं. आता मी झाकून देते आणि साईडला ठेवते ही चटणी. तर चला आपल्याला आता आहे ना मोमोज बनवून घ्यायचे इथं. बघूया आपलं पीठ मस्तपैकी छान असं मोरून झालेलं आहे बघा. आता आपल्याला इथं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आजूबाजूचा आवाज येतोय थोडं, मुलं वगैरे रडतात ना, आजूबाजू घरं आहेत त्यांचं. तर बघा आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मस्तपैकी. हा एक मी तुम्हाला आधी लाटून दाखवते. आणि तुम्ही असं मोठं करून त्याचे पण असे वाटीने कापून घेतले ना तरी पण चालतं. मी असं एक एक लाटून घेते छोटे छोटे गोळे करून. हे बघा अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे. थोडंसं पीठ लावून लाटायचे आपल्याला, तेल लावून अजिबात लाटायचं नाही आहे. हे बघा बस एवढंच लाटायचं आहे आपल्याला, जास्त मोठं पण नाही. तुम्हाला एक मी इथं बनवून दाखवते. हे सारण तुम्हाला जेवढं भरायचं असेल तेवढं भरा, जास्त कमी. हे बघा अशा प्रकारे आहे ना. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी आपल्याला मोमोज बनवून घ्यायचे. हे बघा असे कोडे करून ठेवते मी. आता अंश बनवून दाखवणार आहे तुम्हाला एक. मला काही एवढा व्यवस्थित जमला नाही तो. आता अंश बनवून दाखवणार आहे मी. बघा तुम्हाला मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओला काही एवढा प्रतिसाद भेटलेला नाही मला, पण तरी पण मग अंश म्हणत होती तुम्ही तो व्हिडिओमध्ये बघितलं तेव्हा ते गावाला गेले होते केरला फिरायला, मग तुम्ही बनवले होते म्हणे, तर मग तसंच आम्हाला पण बनवून खाऊ घाला. तर त्यासाठी मी इथं बनवते बघा. आता अंशी बनवून दाखवते तुम्हाला एक मोमोज. हे बघा असं सारण भरून घ्यायचं आहे. जास्त कमी ते तुमच्या हिशोबाने तुम्ही भरू शकता. हे बघा तिला व्यवस्थित जमतंय. अशा प्रकारे तिने मस्तपैकी मोमोज तुम्हाला बनवून दाखवलेला आहे बघा. आणि सर्वच मोमोज मग आम्ही असेच बनवून घेतले आणि खूप सारे खायचे होते आम्हाला म्हणून जास्तीचेच आम्ही बनवलेले आहे. इतके टेस्टी लागत होते ना, तर खूपच भारी लागत होते. आमच्या राशाला सुद्धा आवडला, तिने सुद्धा खाल्ला बरं का मोमोज. हे बघा खूप छान जमला तिला, तुम्ही बघू शकता. आता सर्वच मोमोज आम्ही असं बनवून घेतलेले आहे. तर चला आता मी ना वाफेवर ठेवते यांना. वाफण्यासाठी ताटाला मी ब्रशने तेल लावून घेतलेलं आहे. हे सर्व काय मोमोज बनवलेले मी आता इथं ताटामध्ये ठेवते वाफण्यासाठी. अशा प्रकारे सर्वच रचून दिले इथं. आता बाकीचे गोल पण बनवलेले मी. हे बघा तुम्हाला दिसत आहे का आजूबाजूला. तर चला कसे झाले मोमोज कमेंट करून मला नक्की सांगा. आता चटणीसोबत आता आपण
सर्व करूया. हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते. खूप छान आणि खूप मस्त मोमोज आपले इथं तयार झालेले. चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा. जे आपण ताई नवीन नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा तुम्हाला तोडून दाखवते आणि हे बघा असं मस्तपैकी चटणीसोबत सर्व करायचं. चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत